मध्ये माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खामगावातील नागरिकांच्या ज्या ज्या समस्या त्या समस्यामध्ये जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न इथले शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही करत असतो। मागच्या 8 दिवसा पहिले हिवरखेडचे हटकर बंधू आणि बाकी तालुक्यातले भरपूर शेतकरी आपापल्या समस्या घेऊन आले होते। त्या अनुषंगाने आम्ही डे वाईज प्रत्येक विभागाची समस्याचा दिवस नेमून त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना तोडगा काढण्याचा प्रयत्न हा शिवसेनेच्या वतीने करू लागला। आज तालुक्यातून शेकडो शेतकरी बंधू आले होते, ज्यात 8-10 मागण्या यांच्या प्रामुख्याने होत्या। त्यातली प्रमुख मागणी जी सिंगल पेजची होती की भरपूर वर्षापासून जे गावापासून दूर राहणारे शेतकरी बंधू आहे की ज्यांचं घरही शेतामध्ये आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह आणि व्यापाराचं आणि जीवनसामुग्री शेती आहे, अशा लोकांना जर रात्री लाईट नाही भेटली तर रात्री जर आपण जंगलामध्ये पाहिलं की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मागील काही दिवसामध्ये दरोडे पडले, घातपात झाले, काही घटना घडल्या, गोधन असतील, मेंढपाळ लोक आहे, भरपूर मोठ्या मेंढ्या आहे, शेळ्या आहे, बकऱ्या आहे, असं गोधन किंवा हे चोरण्याचा प्रकारसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे। अंधाराचा फायदा घेऊन असे काही लोक चोऱ्या करू शकतात, दरोडे टाकू शकतात की जे जंगलापासून गावापासून दूर राहतात। आणि सरकारचं धोरण आहे की मागीन त्याला वीज दिली पाहिजे, मागीन त्याला विद्युत दिली पाहिजे, कोणालाही अंधारात राहता कामा नये। एकीकडं पाहिलं तर हे जे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 8-10 मागण्या आमच्या मंजूर केल्या, ज्याच्यामध्ये ज्या DP फुटलेल्या आहे, ओव्हरलोड DP आहे, ज्या लोकांना गावामध्ये सिंगल पेजचे 15-20 कनेक्शन पाहिजे त्यांनासुद्धा कनेक्शन देण्याचं काम साहेबांनी ताबडतोब मंजूर केलं। 2024च्या पहिले ज्या लोकांनी DPचे पैसे भरलेले आहे पण आजही त्यांना मीटर भेटलं नाही, मग असे निरोडची मंडळी आहे, अशा आमच्या चितोळाची मंडळी आहे, या लोकांनासुद्धा DP देऊन सिंगल पेज देण्याचं कनेक्शन हे चौकशी करून दिलं जाणार आहे। म्हणजे एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांच्या समस्या होत्या त्या समस्यांवर 10 पैकी 8 मागण्या तर साहेबांनी ताबडतोब मंजूर करून न्याय देण्याचा प्रयत्न केला। पण भरपूर शेतकऱ्यांची जी मागणी आहे की सकाळी 9 ते 5 हे शेतीला पाणी देण्यासाठी 8 तास सरकारने दिलेलं आहे, यातही 4 तास जातात, याचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे। या प्रमुख मागणीवर अजून विचार झालेला नाही। दुसरी सिंगल फेजची जी मागणी आहे की आम्हाला लाईन भेटलीच पाहिजे, जरी आम्ही शेतामध्ये राहत असू, आम्ही गावखोऱ्यात राहत असू, आम्ही गावाच्या बाहेर राहत असू, तर जर लाईन मिळाली नाही तर आमच्या मुलांचा रात्रीचा अभ्यास कसा होईल, आमच्या मुलांचं उद्या संगोपन कसं होईल, हा शेतकऱ्यांसमोर फार मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं की हा निकष सरकारने टाकलेला आहे, आमची शासनाला मागणी आहे, आम्ही आमचे केंद्रीय मंत्री माननीय प्रतापराव जाधव साहेबांचे पण इथून त्यांचं भ्रमणध्वनीवर बोलणं करून दिलेलं आहे की जिथे जिथं शक्य होईल असं पत्रव्यवहार शासनाची करून ही अट शिथिल केली पाहिजे, लोकांना न्याय दिला पाहिजे आणि लवकरात लवकर या समस्यांवर तोडगा काढला पाहिजे। फक्त शेतकऱ्यांचीच मागणी नाही आहे, खामगाव तालुक्यातल्या आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांची मागणी आहे की सिंगल फेज हा बंद झाला नाही पाहिजे, सिंगल फेज हा सुरू राहिला पाहिजे। मला याचं वेळेचं प्रमाण कमी जास्त केलं पाहिजे आणि वेळेचं प्रमाण कमी करून जे लोक रात्रीच्या वेळेस सिंगल फेजवर जर कोणी पाण्याची मोटर चालवत असेल तर माझं असं म्हणणं आहे की लोकांनी त्या पाण्याच्या मोटर चालवण्यासाठी विनाकारण या लोकांना गृहीत धरलं नाही पाहिजे। तेही शेतकरी बंधू आहे, त्यांनासुद्धा सकाळी 9 ते 5 या वेळेस पाण्याच्यासाठी 8-8, 9-9 तास दिलेले आहे की रात्री पहिले शेतकऱ्यांची तक्रारी होत्या की आम्ही जर रात्री पाणी दिलं तर रात्री सर्पदंश होतो, रात्री घटना होतात, शेतकऱ्या जनावर असतात, जंगलामध्ये मोठे मोठे प्राणी असतात, यामुळं सकाळची वेळ दिलेली आहे। या वेळेमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेताला पाणी द्यावं, त्याचा विद्युतचा वापर करावा। सिंगल फेजसाठी सर्व लोकांनी जे शेतकरी बंधू आहे यांनीसुद्धा सिंगल फेजचा वापर करावा, नाहीतर आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत। जे शेतकरी बंधू आंदोलन करतील या आंदोलनाला आमचा 100% पाठिंबा राहील, आम्ही याच्यासोबत सक्रियतेने राहू। 2 विषयावर आमची सकारात्मक चर्चा झाली नाही, पुढच्या 8 दिवसाची साहेबांनी अजून वेळ दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही पुन्हा चर्चा करून यातून मार्ग काढू असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। तरी लवकरात लवकर त्यांनी या 8 तास पाण्याची लाईन आणि सिंगल पेजच्या लाईनवर तोडगा काढावा अशी आम्ही यांना प्रखरतेने मागणी केलेली आहे। या मागणीचा यांनी विचार करावा असं आवाहन करतो आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेना नेहमी तत्पर आहे।